नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती बघणार आहे जी म्हणजे संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन या दोन्ही योजनाबद्दल एक महाराष्ट्र सरकार यांनी जी आर काढला आहे. जो म्हणजे जी आर म्हणजे तुम्हाला डीबीटी वर पूर्ण करावे लागेल. म्हणजे तुमचे जे पण पेन्शन योजना आहे ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यानुसार येणार आहे. तो जी आर आज आपण बघणार आहे. त्या जी आर मध्ये काय काय म्हटलं आहे, कोणकोणचे आपल्याला फायदे होणार आहे त्याच्या मार्फत ते आपण आज बघणार आहे. तर तुम्ही साईडला बघू शकता आणि मी जी आर तुम्हाला सांगतो. तर बघू शकता तुम्ही, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत. म्हणजे जे पण आपल्याला सेवा देतात, जशी संजय गांधी निवृत्ती वेतन योजना आहे किंवा श्रावणबाळ योजना आहे, ह्या दोन्ही योजना आहे. तर तुम्ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक न्याय व विशेष सहायता विभाग यांच्याकडून हा जी आर आलेला आहे आणि तुम्ही तारीख पण बघू शकता, 3 जानेवारी 2025 रोजी हा जी आर निघालेला आहे. तर प्रस्तावना अशी आहे त्याची: सार्वजनिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धपनकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे. म्हणजे ज्या पण महाराष्ट्रामध्ये जितक्या पण योजना आहे, जशी संजय गांधी झालं, आणखी श्रावणबाळ झालं, त्यानंतर इंदिरा गांधी झालं, या ज्या पण योजना आहेत त्या योजना इथल्या महाराष्ट्र सरकार राबवण्यात येत आहे. त्यानंतर बघा, माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलवर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचारधारात आहे. म्हणजे आता बघा, डीबीटी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुम्ही जे अकाउंट दिलं आहे ते आधार कार्डला लिंक असणं खूप गरजेचं आहे. त्यानुसारच तुम्हाला आता पेन्शन येणार आहे तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये, ना की कुठं तहसील वैशीलमध्ये जाणार नाही. आता तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येणार आहे, तेच आता ते सांगत आहे. त्यानंतर शासन निर्णय बघा काय म्हणतात: विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याच्या शासन निर्णय या शासन निर्णयात अधिकृत करण्यात येत आहे. म्हणजे जे पण डिसेंबरचा महिना आहे, डिसेंबर 2024, याचा महिना तुम्हाला आता डीबीटी पोर्टलवर मिळणार आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे तुमच्या अकाउंटला लिंक असेल आधार कार्ड, त्याच्यावर तुमचे पैसे डायरेक्ट येणार आहे. त्यानंतर समोर बघा, क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 27,15,796 इतकी आहे. म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 27,15,796 इतकी संख्या म्हणजे ऑनलाईन झालेली आहे डीबीटीवर. त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड म्हणजे आधार व्हॅलिडिट न झालेल्या लाभार्थ्यांचे माहे डिसेंबर 2024 जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. म्हणजे आता जे पण डिसेंबर 2024चं जे पण पेन्शन आहे ते आता तुम्हाला डीबीटीवर मिळणार आहे. ज्यांनी पण आणखी पण डीबीटी केलं नसेल, म्हणजे आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक केलं नसेल, त्यांनी लवकरात लवकर, आणखी पण वेळ आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर लाभार्थ्यांनी माहे डिसेंबर 2024 जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलवर मार्फत करण्यात शासन निर्णय घेतला आहे. तसेच ऑन बोर्ड न झालेल्या लाभार्थ्यांचे पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने ब्रीफ प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. सदर ब्रीफ प्रणालीवर अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. म्हणजे तुम्ही बघू शकता, जे पण आता तुमचं पेन्शन होतं ते तुम्हाला येणार आहे, पण जे पण डिसेंबर आणि जानेवारी याचं पेन्शन आहे ते तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फतच येणार आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्ह्यातील यांना डीबीटी पोर्टलद्वारे प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कारवाई युद्ध पातळीवर करण्याबाबत, तसेच लाभार्थ्यांचे आधार
अद्ययावत करण्याची तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील प्रमाणपत्र सूचना देण्यात आल्या। म्हणजे जे पण आपला जिल्हा तालुका असन तिथं सर्वांना सांगून दिलं की तुमच्या इकडे जेवढे पण दिव्यांग, विधवा, वृद्ध असेल त्यांना तुम्ही एक नोटीस काढा किंवा तहसीलमध्ये नोटीस लावा की आम्हाला आधार म्हणजे आधार कार्ड म्हणजे बँकेला करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट एक तर जमा करा किंवा आधार कार्ड तुमचं बँकेला डीबीटी करा। त्यानंतर तुम्ही बघा दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या 12,36,425 इतकी आहे। तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 14,69,366 इतकी असून अशी एकूण संख्या 27,15,791 लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी 408.13 कोटी इतका निधीचा आवश्यकता आहे। म्हणजे जे पण तुम्ही आता डीबीटी केला आहे जसं संजय गांधी आणि श्रावणबाळ याचं दोन्ही मिळून संजय गांधीचं आणि श्रावणबाळ याचं दोन्ही मिळून 27,15,791 लाभार्थी पूर्ण म्हणजे ऑनलाईन झालेले आहे। डीबीटी त्यांचं झालं आहे। यांच्यासाठी निधी हा 408.13 कोटी इतका निधी आता ऑन बोर्ड झाला आहे। त्यामुळे सदृढ योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यानुसार नमूद केलेले निधी वर्ग करण्यात या शासन निर्णयात मान्यता देत आहे। म्हणजे आता तुम्ही एक तक्ता बघू शकता आणि त्या तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता किंवा वाचू शकता। मी सांगेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तर तुम्ही या तक्ता वाचून घेता व्हिडिओ थांबून। वरील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत महा-आय-टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यकता ती कारवाई करावी। तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याची खातर जमा करावी। म्हणजे जे पण आपल्या जिल्ह्यात जेवढे पण आहे किंवा तालुक्यामध्ये त्यांना सर्व लाभार्थ्यांना सांगून द्या की तुम्ही डीबीटी करणं हे खूप गरजेचं आहे। या अर्थसहाय्याबाबत सहसचिव अर्थसंकल्प सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव रोख शाख सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग हे आहरण व संनियंत्रण अधिकारी राहतील। वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक आपल्याला दिलेला आहे। दिनांक होती 12/1/2024 नुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे। त्यांनी सदर अर्थसहाय्य नमुन्यातील देखभाल अहरित करावी। हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे। आणि तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तर यांची एक साईट आहे www.maharashtra.in गव्हर्नमेंट इन ही त्यांची वेबसाईट आहे। आणि हा संगणक संकेतांक याचा आहे, म्हणजे आपल्याला GR पण काढता येते। याचा GR नंबर पण तुम्ही बाजूला बघू शकता। आणि हा डिजिटल स्वाक्षरीने साक्षरकीत केला आहे आणि हा महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा GR निघालेला आहे। तर ज्यांनी पण दिव्यांग बांधव, वृद्ध किंवा विधवा महिला असेल त्यांनी पण आतापर्यंत डॉक्युमेंट तहसीलमध्ये जमा केले नसेल किंवा आपल्या बँक खात्याला KYC केली नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते डीबीटी करून घ्या किंवा बँक KYC करून घ्या। म्हणजे सर्वांचे पैसे हे वेळेवर जमा होणार आहे। कारण की आता महाराष्ट्र सरकार यांनी 2-3दा आपल्याला GR वर GR दिले आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खाते डीबीटीला जोडवा। आणि असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। तर या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की दिव्यांग बांधवांना या व्हिडिओ मार्फत जास्तीत जास्त माहिती मिळेल। धन्यवाद मित्रांनो।